येस, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. भरपूर दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते आहे बिकॉज इतके दिवस ॲक्टिव्ह नव्हती कारण खूप स्केड्यूल माझा टाईट होता. सो फुल ऑन बिझी होती मी. सो ब्लॉग शूट करायची संधीच मिळालेली नाही. बट येस, आता आम्ही जातो बाहेर इन द सेन्स काही दिवसांसाठी ट्रिपला चाललेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही गेस करा गिव अवे असणार आहे हे. सो फर्स्ट 3 विनर्सला मी जिथे जाते तिथनं तुमच्यासाठी गिफ्ट आणणार आहे मी. ते फर्स्ट 3 जर तुम्ही मला ब्लॉगच्या खाली कमेंट सेक्शनला जर तुम्ही बरोबर गेस केलं की मी कुठे जाते आहे ते तुम्ही नाव सांगितलं तर त्यातून मी 3 जणांना निवडेन. फर्स्ट 3 विनर्स असणार आहे, पण ते बरोबर आन्सर असलं पाहिजे. आणि जिथे मी जाते तिथनं तुमच्यासाठी गिफ्ट आणेल आणि ते 3 खूप जास्त लकी असणार आहे. तिथे जाते तर तिथनं घेऊन येईल मी आणि ते खूप जास्त लकी असणार आहे बिकॉज जिथे मी जाते ते प्लेस अशी आहे की तिथे लकी लोकच जाऊ शकते. सो एनिवेज, तर मी बोलत होती की गिव्हअवेसाठी तुम्ही रेडी राहा. आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज इतक्या दिवसानंतर व्लॉग होणार आहे. इतक्या दिवसानंतर माझं काय म्हणते फिरणं होणार आहे. 2025ची मोठी ट्रीप आहे ही माझी. माझ्यासोबत कोण कोण असणार आहे ते तुम्हाला कळेलच. सो मी तर रेडी आहे. हेअर वगैरे वॉश केले, आता मला नेल्स करायचे आहे. सो मी ते करणार आहे. आणि आमची आहे आज रात्री ट्रेन. आजची डेट आहे 13 तारीख आहे. सो आज आम्ही रात्री निघणार आहोत. सो निघायच्या वेळेसच यार, जायच्या वेळी हा पिंपल्स आला आहे यार. आय डोंट नो कुठे जायच्या वेळेसच येते. हा मँगोच आहे. मँगो सीझन म्हणजे मँगो सीझनमध्येच मला मँगो येतात बिकॉज मी प्रचंड मँगो लवर आहे. बिकॉज प्रत्येक कास्टचा मँगो मला आवडते आणि प्रत्येक कास्टचा मँगो मी ट्राय करते बिकॉज आय लव्ह मँगो. खूप जास्त आवडतात मला मँगो आणि मँगो सीझनमध्येच मँगो खायला मिळते. सो मी याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. असो, सो स्टे ट्यून फॉर दॅट. स्टे कनेक्टेड प्लीज. तुम्ही कनेक्टेड राहा. आम्ही कुठे जातो आहे, काय जातो आहे, कोण कोण असणार आहे, किती धमाल करणार आहोत आम्ही, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि सिरीजमध्ये दिसणार आहे. एकाच ब्लॉगमध्ये तर सगळं काही नाही टाकता येणार बिकॉज खूप लांब होऊन जाईल. सो थोडं मी टाकायचा प्रयत्न करेन. पण तुम्ही नक्की गेस करा आणि पार्टिसिपेट करा गिव्हअवेमध्ये बिकॉज तुम्ही असू शकता विनर्स आणि तुम्हाला भेटू शकते माझ्याकडनं खूप सुंदर प्रिशियस गिफ्ट. आणि तेही माझा या ट्रिपचा प्लॅन खूप जास्त असं लास्ट मोमेंटला ठरलेला आहे. खूप क्विकली मी डिसाईड केलं बिकॉज माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. सो माझं बघूनच त्या लोकांनी डेट डिसाईड केलेली आहे. सो काल मी मस्त भन्नाट शॉपिंग केलेली आहे. डीमार्टमधून खूप सारं खाऊवाला सामान घेतलेलं आहे. सो ते मी काल शूट नाही करू शकले बिकॉज हा फोन घरी होता. सो त्याच्यामुळे मस्त खूप सारं सामान घेतलेलं आहे. तुम्हाला दिसेलच पुढे जाते आहे. तिथून तुमच्यासाठी गिफ्ट आणणं म्हणजे तुम्हीसुद्धा लकी ठरणार आहात बिकॉज प्रत्येकाचं ड्रीम असते. सो मी जास्त बोलत नाही बिकॉज तुम्ही खूप हुशार आहात. म्हणजे इंस्टाग्राम बायटीवाले जेही फॅमिली मेंबर्स आहेत ते खूप जास्त हुशार आहे. लगेच तुम्ही ओळखून घ्याल जर मी क्लू दिलं तर. बट तरी तुम्ही ओळखू शकता. सो ऑल द बेस्ट आणि छान छान गिफ्ट लुटायला तयार राहा आणि मला कॉमेंट करा. खूप मोठी ट्रिप असणार आहे. हे टूरनी चाललो आहोत आम्ही. आणि मला असं वाटतं की मी जाते तर मी खूप साऱ्या मेमरीज क्रिएट करणार आहे. सो तुम्ही पण त्याचा हिस्सा व्हा. तुम्ही पण माझे ब्लॉग कंटिन्यू करा बिकॉज खूप छान छान ब्लॉग मी घेऊन येणार आहे. प्रयत्न नक्कीच करेन. सो मस्त मी शूट करणार आहे. सो तुम्ही नक्की आवर्जून माझे ब्लॉग बघा. इकडे माझी बॅग झाली आहे रेडी. ये माझी बॅग पॅक कर. ये लवकर ये. मदत करत आहे नित्या. ये नित्या लवकर ये. माझी बॅग पॅक कर. ये लवकर ये नितुडी. हे घे मिंकी. घे मिंकी. घे लवकर घे. ये ये लवकर. हे बघ छोटू मिंकी. बघ छोटू मिंकी. मला मोठे माणसं सोडायला आले आहे. बिट्टू हाय कर. नीतू लगेज. Oh God.
गिट्टू माझी गिट्टू आहे मग क्यूटू बाबू. फायनली आम्ही पोचलेलो आहोत प्लॅटफॉर्मला आणि इकडे आमच्यासोबत आहे गोलूताई. कोण कोण आहे ते तुम्हाला दिसेलच पुढे. माझी एक फ्रेंड पण आहे, आय थिंक तुम्ही ओळखता पण, सो दिसेलच तुम्हाला. खूप जास्त स्वेट आला आहे कारण इतकं घाईमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता वाजले किती वाजल्या का? 9:30. 9:30ची ट्रेन आहे, 5-10 मिनटं लेट झाली आहे. ही आहे रिया, माय फ्रेंड. हिला तुम्ही ओळखतच असाल. सेम बट डिफरंट. इकडे आहे माझे भाऊ. सो बाकीचे जे आहे ते आम्हाला भोपाळवर जॉईन होणार आहे. सो लेट्स गो. आपण आम्ही जिथे जाणार आहोत तिथे तो येणार आहे आणि जिथे ट्रेन घेऊन जाणार आहे तिथे मी जाणार आहे. सो आर यू एक्साइटेड गाईज? एक्साइटेड? चलो गाईज, तुम्ही आम्हाला कनेक्ट राहा. सो गाईज फायनली आम्हाला सीट वगैरे सगळं अरेंज केलेलं आहे. आमच्या 2 सीट तिकडे होत्या, सो तिकडचं इकडे अरेंज केलेलं आहे. ही आहे आमचं अप्पर डिप्परवाली सीट आहे आमचीवाली. एक पुढची आहे. सो आम्ही सगळे एकाच इकडे बसलेलो. आता मी खाऊ करणार आहोत. मजा येत आहे. जर्नी स्टार्ट झालेली आहे. गेला ना तो सिटिंग अरेंजमेंट. ओके, सो जर्नी स्टार्ट झालेली आहे. निघाली आहे ट्रेन. खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या बट ते असते ना काही ना काही सुटते. सो है ना, राहून गेलं. सो आर यू एक्सायटेड? येस. आमची फर्स्ट ट्रिप आहे ही. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. मी तो खूपच आहे. ओह माय गॉड, बहुत अच्छे से हाय गाइस. हाय, हमको भूख लगी है. अपना बाद में बनाना. गाइस कहाँ जाना है? दुबई. अमित जायचं कुठे? गंगापूर. कुठे जातो? मैं पेरिस जा रही. गाइस मी आउट ऑफ वर्ल्ड चाललेली आहे. मंगल ग्रहाची आहे. गाइस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रसाद. गुड मॉर्निंग. और एक कहाँ गया बाई? हेलो गाइस, गुड मॉर्निंग. डे 2 इन ट्रेन. मस्त आमची मॉर्निंग झालेली आहे. इकडे आमचे गँग आहे. हेलो, गुड मॉर्निंग. बापरे, मी झोपणार नव्हती पण इच्छामुळे मी झोपलेली आहे. बिकॉज नेटवर्क पण नव्हतं. नेटवर्क पण नव्हतं आणि काय नाही, मस्त मी जेवण केलं आणि मस्त झोपले आणि इकडं झोपलो. खूप सुंदर व्ह्यू आहे इथला आणि काही लोकांना तर मराठी समजतच नाही. त्याच्यामुळे आपल्या ब्लॉग मध्ये इथल्या लोकांना इंटरेस्ट नाही आहे. काय म्हटलं? तुझ्या फोटोजमुळे झालं. सुप्रे नाही चुपरे. हे सुप्रे तू. ए चुपरे. समी. हाय ग मम्मा, सॉरी. मैडम समीक्षा मैडम लिप बाम लगाते हुए, वो भी ट्रेन में. देखिए गाइस, आपकी ब्लॉगर क्या कर रही है. देखो, शी इज सो केयरलेस. देखो कितनी नर्वस हो रही है. मग हाच प्रकार आहे तो. तुम्ही पण लावा, तुम्ही पण घ्या. आपले लिप्स हायड्रेटिंग ठेवा. मेकअप आर्टिस्ट. कोणतं करायचं रे आपल्याला? सांग ना. करून दाखव अमित. एकदा करून दाखव अमित. सुपली सोन्याची सुपली. चांगला निघाला. घरात मी ब्लॉकवर टाकू शकतो. काय करते मैडम? जल्दी से पैक बनाइए. बे पागल आहे का? ते उडते हमेशा वरती. उडते मग. झालं आता. टाइम पास चल रहा है. हमारा बहुत अबे त्याला शेक नको करू. शेक करूच नको त्याला. गाइस, हमारा पैक बन के रेडी है. Oh. आप आ सकते हो पीने के लिए. ओह रियली. एका गुच्छे पॅक ना. एक गुट होऊ शकते यार ते. अबे तर Cheers, फुल कर, baby. मी तुला दीजिए.
डीमार्ट का माल. माल ते बनाना जैसे माल कहते हैं माल. सो येस गाईज, तर मी टाकलं होतं इंस्टाग्रामवरती गिव अवेचं लाईक पोस्ट टाकलेली आणि त्याच्यावरती इतके सुंदर सुंदर मला कॉमेंट्स आलेले आहे आणि सगळ्यांनी मला कमेंट केलेले आहे. काही लोकांनी ते एकदम आउट ऑफ वर्ल्ड काही लोकांनी एकदम करेक्ट गेस केलेलं आहे. मी नक्कीच त्याचे विनर्स पण ज्यांना माहिती आहे ते लोक लोक पार्टिसिपेट नाही करणार आहे. येस, बिकॉज त्यांना मी विचारलेलं होतं जायसाठी, बट त्यांचा काही रिस्पॉन्स नाही आला. लाईक कोणाला जमलं कोणाला नाही जमलं, पॉसिबल नव्हतं बिकॉज आम्ही जिथे जमलं थोडंसं स्लीप ऑफ टंग नाही करायची आहे मला. सो येस, मी बोलत होती की ज्यांना माहिती आहे ते लोक पार्टिसिपेट नाही करणार आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे आणि त्यांनी जर करेक्ट आन्सर केलं तर नक्कीच ते लोक विनर्स असू शकणार आहे आणि त्यांना एकदम प्रिशियस गिफ्ट भेटणार आहे. जिथे मी चालली तिथनं परत एकदा बोलते. आणि तुम्ही हे मजाक मध्ये घेऊ नका प्लीज. मजाक नाही घेत, माझे फॅमिली मेंबर्स म्हणून पार्टिसिपेट करतात. ही नक्की देणार तुम्हाला जे तू पण असणार आहे त्याचा पार्ट. आय मीन तुझ्या सोबत घेणार आहे ना, तुला तर माहिती असणारच आहे. येस. सो स्टे ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि ज्यांना नाही पण भेटलं तरी त्या प्रसाद देऊ शकते यार दादा. तो बाबूजी. सो येस, आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. म्हणजे थोडंसं विदिन 10 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचणार आहे. चॉकलेट आहे. सो डेस्टिनेशनला तर नाही पोहोचलेलं, पण तिथलं आमचं परत अजून ट्रॅव्हलिंग आहे. बट आमचं जे मेन आहे तिथे आम्ही आता पोहोचणार आहोत. किती आवर्स झाले आपण ट्रॅव्हलिंग करतो? 19 आवर्स. बाई एवढं? मग नाही तर काय. 24 आवर्सच पकडावं लागेल बिकॉज तिथनं परत आपल्याला ट्रॅव्हलिंग आहे ना. तिथनं परत आम्हाला ट्रॅव्हलिंग आहे. सो 24 आवर्सच आमची ट्रॅव्हलिंग सुरू आहे. मस्त खाणं झोपणं तर नाहीच, फक्त आमचं लगेज आहे एवढं. तरी आम्ही 2-3 बॅग्स कमी केलेले आहे बिकॉज आमचं खाणं झालेलं आहे. सो ते सर्व काही फरार, सब फरार, पूरा गाव खाली होने वाला है. सो फायनली गाईज, वी आर रीच इन अवर ड्रीम सिटी. ड्रीम सिटी नाही म्हणू शकत, हे आमचं डेस्टिनेशन पण नाही आहे, पण तुम्हाला पुढे माहिती पडेलच. आणि हा ब्लॉग मी दाखवणार नाही कुठलं स्टेशन आहे, कारण तुम्ही समजूनच जाल. सो स्टे ट्यून. मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्ही कमेंट करा. 10 बोलतेय मी, आणि समोरचा ब्लॉग तुम्हाला पुढे दिसेलच नेक्स्ट पार्टमध्ये. सो स्टे ट्यून.